सोपी आणि सरळ पद्धतीने आज आपण बनवूया सरसोची भाजी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे घेतली आहे सरसो भाजी। तिला आपण कापून घेऊया, बारीक बारीक कापा, त्याच्यामुळे भाजी लवकर शिजेल। आणि तसेच एका भांड्यामध्ये पाणी घेऊन आपण भाजीला चांगले स्वच्छ धुवून घेऊ। इथे मी आता भाजीला एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर सोबतच मी इथे घेतलेली आहे पालक। तिला आपण बारीक बारीक कापून घेऊ आणि चांगले आपण इथे तिला स्वच्छ पाण्यामध्ये एका भांड्यात धुवून घेऊ। पूर्ण माती 2-3 पाण्याने काढून घ्या। आता मी इथे घेतलेला आहे कांदा। कांद्याला पण आपण लहान मोठे जशा पीसेसमध्ये तुम्हाला आडवे उभे कापायचे असेल तसे तुम्ही आपल्या आवडीनुसार याचे बारीक बारीक कट्स करून घ्या आणि याचे तुकडे करून घ्या। सोबतच मी इथे घेतलेला आहे टोमॅटोचे पण तुम्ही बारीक बारीक तुकडे करून घ्या। आणि आता सुरुवात करू। इथे मी गॅसवर एक गंज ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये उकळायला पाणी ठेवलेलं आहे। पाण्यामध्ये आता आपण सरसो भाजी आणि पालक भाजी पूर्ण दोन्ही मिक्स करून टाकून घेऊ आणि त्याला चांगलं एक 5 मिनिटे एकदम हाय गॅसवर उकळून घेऊ। गॅसचा फ्लेम हाय करा, भाजी लवकर उकळल्या जाईल। 5 ते 10 मिनिटात उकळून घ्या आणि भांडं झाकून ठेवून द्या, भाजी मुरून जाईल। आता तिला एका चाळणीत ओतून घेऊ आणि त्याचं पूर्णतः पाणी काढून घ्या आणि पाणी हाताने दाबून पण काढून घ्या, त्याच्यामुळे पाणी पूर्ण निघून जाईल। आपल्याला इथे मोकळी भाजी करायची आहे सोप्या पद्धतीने, तर हाताने हे बघा इथे मी दाबून घेतलेलं आहे। तुम्ही पण त्याप्रमाणे पूर्ण पाणी काढून घ्या। सागभाजी पण अशी होते, पण तिला थोडं पाणी ठेवावं लागते। आता मी इथे गॅसचा फ्लेम ऑन करून त्याच्यावरती एक कढई ठेवलेली आहे। सोबतच तिथे मी तेल टाकलेलं आहे। आता तेलामध्ये आपण तेल गरम कडक झाल्यावर मोहरी जिरं टाकू, चांगलं तडतडू द्या। सोबतच इथे मी टाकला आहे लसूण, त्याच्यामुळे भाजीची चव चांगली येते। आणि त्याचबरोबर मी इथे घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, तोही फोडणीला टाकू। आणि आता भाजीला चांगली आपण थोडीशी या सर्व वस्तू आपण थोड्या ब्राऊन होऊ देऊ आणि थोड्या गोल्डन ब्राऊन रंगावर आपण याला परतून घेऊ। सोबतच इथे मी टाकलेलं आहे तिखट चवीनुसार टाका, सगळ्याच गोष्टी चवीनुसार घ्यायच्या आहे। आणि इथे तिखट टाकल्यानंतर थोडं त्याला तळू द्या, तिखट कच्चा नका ठेवू, नाही तर भाजीची चव तिखट लागते। हळद पण घेतलेली आहे सोबतच टाकूया थोडा गरम मसाला, भाजीची चव चांगली येते। इथे मी सोबतच घेतलेले आहे मीठ आणि चवीनुसार मीठ घाला आणि त्याचबरोबर अद्रक लसूणची पेस्ट पण टाकायला विसरू नका। आवडीनुसार सगळ्या गोष्टी, कुणाला आंबट गोड पाहिजे असेल तर तुम्ही आंबट गोडही टाकू शकता। आणि इथे मी भाजीला थोडे बेसन लावलेले आहे, थोडे या तेलामध्ये बेसनाला भाजून घ्या। मीठ कमी जास्त झाले असेल तर ॲडजस्ट करा आणि नंतर तुम्ही पुन्हा टाकू शकता। आता इथे मी थोड्या ह्या सगळ्या वस्तू परतून घेते चम्मचनी आणि सोबतच आपण जी भाजी उकळलेली होती त्याचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं होतं, ती भाजी आता आपण या मसाल्यामध्ये टाकूया। झालं, आता ही भाजी तयार झालेली आहे। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे। अगदी 10 मिनिटात भाजी शिजून घाई असली तरी तयार होते, खायसाठी रेडी होते। आता भाजी पूर्णतः मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्या आणि एक 10 मिनिट भाजी किंवा 5-7 मिनिट चांगली गॅसचा फ्लेम एकदम लो करून झाकून मंद आचेवरती ठेवून द्या। सगळे मसाले मिक्स करून घ्या आणि झालं, 10 मिनिटानंतर तुमची भाजी एकदम खायला रेडी होते। खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला फुल वॉच, लाईक, कमेंट, जास्तीत जास्त शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, बाय बाय फ्रेंड्स। पुढली रेसिपी नक्की बघा, तोपर्यंत टाटा।